नमस्कार, मी मेघनाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी इथं कैरीचं एक नवीन पदार्थ दाखवणार आहे. जर आपल्याला जेवताना काहीतरी हवं असतं सोबत खाण्यासाठी, तर त्यातलंच हा एक मी आज कैरीचा पदार्थ आहे तो दाखवणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. त्यासाठी मी इथं कैरी घेतलेले आहेत. साधारण एक 4 ते 5 इथं कैरी आहेत तो घ्यायचा आहे. पहिलं तो कैरी आहे तो असं धुवून घ्यायचं स्वच्छ आणि त्यानंतर एका कापडाने किंवा कोणत्याही टॉवेलने असं ह्याला पूर्ण असं सुकेपर्यंत पूर्ण असं वाळवून घ्यायचं आहे, म्हणजे पुसून घ्यायचं आहे. तर तुम्ही आहे तो कैरीचं प्रमाण कमी जास्त करू शकता. तुम्हाला जर जास्त कैरीचे करायचे असतील तरी सुद्धा तुम्ही इथं करू शकता. तर सगळे कैरी आहेत तो मी इथं असं पुसून घेतलेलं आहे, पूर्ण सुकून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर ह्याच्यावरचे आपल्याला इथं साल आहे तो काढून घ्यायचा आहे. पहिलं जे काही हिरवा भाग आहे तो आपल्याला इथं काढून घ्यायचा आहे. आणि बघू शकता चाकूने अशा पद्धतीने मी इथं कट आहे तो करून घेत आहे. तर उभे आणि पातळ हे आपल्याला कट आहे तो करायचा आहे. हे वाळल्यावरती अजून खूप असं वाळले होतात. तर सगळे कैऱ्या मी इथं कट करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर एका भांडीमध्ये ठेवायचं आहे. तर एक पसरट भांडी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे. तर सगळे कैरे मी इथं एका पातेल्यामध्ये घातलेलं आहे. तर आता याच्यामध्ये मसाले घालायचे आहेत. लाल तिखट, जिरा पावडर, धने पावडर, थोडंसं कलरचं मी इथं लाल तिखट आहे तो घातलेला आहे. आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये थोडंसं चाट मसालासुद्धा घालायचा आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ह्याच्यामध्ये जे काही मसाला घालायचा असेल तर ते तुम्ही इथं घालू शकता. थोडंसं चवीपुरतं मीठसुद्धा याच्यामध्ये घातलेलं आहे. साधारण 1 चमचा एवढं पिठी साखर याच्यामध्ये घालायचं आहे. आणि त्याचबरोबर ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घातल्यावर सैंधव मीठ, त्यानंतर सगळे हे घालून एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं. तर सगळीकडे एकदा छान मिक्स करून झालेलं आहे. तर इथं मी ताट घेतलेलं आहे. तर ह्या ताटामध्ये आपल्याला सगळे एक एक करून असं ठेवून घ्यायचं आहे. तर सगळे असं एकाच ठिकाणी न ठेवता एक एक करून 2 ते 3 ताटामध्ये हे आपल्याला असंच वाळण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. तर तुम्ही इथं बघू शकता मी एक एक करून सगळे 3 ताट माझे इथे झालेले आहेत. ठेवून द्यायचं आणि साधारण 2 ते 3 दिवस हे आपल्याला उन्हामध्ये असंच वाळवून घ्यायचं आहे. तर आता मी तुम्हाला हे वाळल्यावरती दाखवणार आहे. तर मसाल्यांमध्ये मी जे काही मसाला घातलेला आहे त्यातलं एखादा मसाला नसेल तरीही चालेल, पण आमचूर पावडर, पिठी साखर हे घातल्यामुळे खूपच छान लागतो. आंबट आणि गोड तिखट हे सगळ्याचं चव ह्याच्यामध्ये खूप छान लागतो. तर 2-3 दिवसानंतर मी इथं तुम्हाला पूर्ण वाळून झाल्यावरती दाखवत आहे. बघू शकता खूप छान असं हे कैरी आहे तो कैरीचे लोणचे आहे तो तयार झालेले आहेत. तर एका ताटमध्ये काढून घेऊयात. तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीचं हे घरात नक्की करून ठेवा. एका काचेच्या भरणीत हे ठेवून द्यायचं आहे. खूप दिवस टिकतात हे. तर हे बघा एका काचेच्या भरणीत मी हे सगळं आहे लोणचं आहे तो घालून घेणार आहे. कधी जेवताना हवं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने काढून खाऊ शकता. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर काचेच्या भरणीत सगळे घालून झालेलं आहे. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.